मंडळी, तुम्ही कधी उकळत्या दुधामध्ये पोहे टाकून हा पदार्थ बनवला आहे का? कधीच बनवला नसणार. एकदा या उकळत्या दुधामध्ये पोहे घालून तर बघा, तुम्ही हा महागडा पदार्थ बाहेरून कधीच यापुढे आणणार नाही. चला तर करायला घेऊया. यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे घेताना तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाडे पातळ कोणतेही असले तरी सुद्धा चालतील. आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं हे पोहे चांगले एकसारखं मिक्स करत चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. याचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही, फक्त आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. कारण कधी कधी बाहेरून आणल्यानंतर आपण असेच ठेवतो आणि ते नरम पडतात. यासाठीच आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत झालेत. याचा चुरा होतोय. अगदी एकदम मस्त 2-3 मिनटात चांगले भाजले जातात, कारण मी घेतलेले आहेत पातळ पोहे. आता हे बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. यानंतर याच कढईमध्ये मी ते अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे रेडीमेड खोबरं येतं ना, ते आहे. तुमच्याकडे जर सुक्या खोबऱ्याच्या वाट्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता. तर अर्धी वाटी हे खोबरं घातलं आहे. याचा पण थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कारण हे असंच वापरलं तर याला वास येतो. आपण जो पदार्थ बनवतोय त्याला वास येईल, यासाठीच हे भाजून घ्यायचे. खोबरंसुद्धा आता मी काढून घेतलेलं आहे. यानंतर याच कढईमध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि सारख्याच वाटीने, ज्या वाटीने आपण पोहे घेतले ना त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता दूध घेताना मी साईसकटच घेतलेलं आहे. आता हे दूध आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली याला एक उकळी काढून घ्यायची आहे. चांगलं हे बघा एकसारखं मिक्स करायचं आहे, नाही तर तळाला लागू शकतो. यासाठीच मी इथे पाणीसुद्धा घातलेलं आहे यामध्ये. याला एक चांगली उकळी काढून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. स्लो फ्लेमवर आपण याला उकळी काढून घेऊया. तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊया. तर जे आपण पोहे भाजले होते ना, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. सुकं खोबरंसुद्धा भाजलेलं काढून घेतले. दोन्ही साहित्य पोहे आणि खोबरं मी थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. आता झाकण लावूया आणि याची एकदम बारीक पावडर करूया. जितकी जमेल तितकी बारीक पावडर करून घ्यायची. हे पहा, अशी ही बारीक पावडर करून घेतली. एकदम बारीक तर होत नाही, थोडीशी जाडसरच राहते. आता तुम्ही पाहू शकता इथे दुधाला चांगली अशी उकळी आली आहे. दूध चांगलं गरम झालं आहे. त्यानंतर ही पावडर घालायची आहे. आता आपण जो पदार्थ बनवतोय तो एकदम बाजारात मिळणारा पदार्थ होण्यासाठी आणि याला चांगला फ्लेवर येण्यासाठी इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. आता तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साई असते ना, मलाई, ती घालू शकता किंवा फ्रेश क्रीमचा वापर करू शकता. आता लगेचच हे सगळं साहित्य घातल्यानंतर एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाला तर एकसारखं असं मिक्स करून त्या गुठळ्या मोडायच्या आहेत. हे बघा, जसजसं मिक्स करत राहू ना तसं याला घट्टपणा येत राहतो. कारण पोह्याला जास्त दूध लागतं किंवा पाणी लागतं आणि त्यानंतर याला घट्टपणा येतो. आता यानंतर सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे. गूळ मी अर्धी वाटी घातला. या जागी तुम्ही अर्धी वाटी साखर किंवा पाव वाटी साखर, पाव वाटी गूळ असं प्रमाण घेऊ शकता. आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाच्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. यानंतर तुम्ही इथे टेस्ट करू शकता. तुम्हाला जर गूळ कमी वाटलं तर इथे तुम्ही थोडंसं पाव वाटी अजून गुळाचं प्रमाण वाढवू शकता, जर तुम्हाला गोड हवं असेल तर. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर तळायला लागू शकतं. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण गूळ घातल्यामुळे याचा रंगसुद्धा हळूहळू बदलायला लागलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे, घट्ट झालं आहे. आता याला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर आणि आता यामध्ये घातलेला आहे 1 चमचा साजूक तूप. आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला अजून चांगला थोडासा घट्टपणा येईल. आपण मस्त अशी पोह्याची बर्फी बनवतोय. तुम्ही कधी ही बर्फी बनवली नसेल मंडळी तर एकदा बनवून बघा. खायला मस्त अशी लागते, एकदम चवीला भारी लागते. आता ही बर्फी अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा कोको पावडर घातलेली आहे. कारण आपण ही बर्फी बनवतोय ती चवीला भारीच लागते, पण कोको पावडर घातल्यामुळे ही चॉकलेट बर्फी तयार होते. ही बर्फी जर अशी कोको पावडर घालून बनवली ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील, एकदम चॉकलेट समजून. तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. फक्त पोहा आणि गुळाचं प्रमाण वापरून तुम्ही ही बर्फी बनवू शकता. आता परत इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे.
तूप इथे नंतर घालते, कारण यामुळे बर्फीला छान असं टेक्स्चर येतं आणि वेगळी शायनिंग येते, तुम्ही पाहू शकता। आता ही बर्फी ज्या ताटात सेट करणार आहोत ना, त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। असं या पद्धतीने तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तो घेऊ शकता आणि तो या ताटामध्ये घालू शकता। बर्फीचं मिश्रणसुद्धा हे बघा एकदम मस्त असं सेट झालेलं आहे, छान असं घट्टसरपणा याला आलेला आहे। आता हे मिश्रण आहे हे तूप लावलेल्या ताटामध्ये सगळं काढून घेऊया। गरम असतानाच यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा रंग पाहू शकता, आपण कोको पावडर वापरल्यामुळे याला मस्त असा चॉकलेटी रंग आलेला आहे। छान असं या ताटामध्ये सगळं काढून घेतल्यानंतर एखाद्या पेल्याला तूप लावायचं किंवा असा स्पॅच्युला असेल तर त्याने हे बर्फीचं मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं। गरम असताना सेट केलं तर ते व्यवस्थित असं सेट होतं। हे बघा मस्त असं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। आता ही बर्फी हलवाईकडे मी ते तशीच दिसण्यासाठी यावर घालूया सुक्यामेव्याचे बारीक किसून घेतलेले काप। सुकामेवाचा मी बारीक किसून घेतलेला आहे किसणीवर आणि त्यानंतर यावर घातलेला आहे। यामुळे बर्फी दिसायला सुद्धा चांगली दिसते। लहान मुलं सुद्धा बघतील ना तर आवडीने खातील, शिवाय चवीला एकदम भारी लागते। सुकामेवा घातल्यानंतर असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित राहील, यावर पडणार नाही। आता ही बर्फी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये, तुम्हाला जसा आकार पाहिजे त्या आकारात कापून घ्यायचा आहे। तर गरम असतानाच कापून घ्यायची। ही थोडीशी गरम आहे, पण थंड झाल्यानंतर ही व्यवस्थित अगदी सेट होते। असं हे बघा गरम असतानाच कापली की थंड झाल्यावर ही व्यवस्थित कापता येणार नाही, यासाठी गरम असतानाच कापून घ्यायचे। तर मी चौकोनी आकारामध्ये कापलेली आहे। ही बर्फी सेट होण्यासाठी 1 तासासाठी फॅन खाली ठेवायची रूम टेम्परेचरवर, आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता 1 तास मी रूम टेम्परेचरवर फॅन खाली ठेवलेली होती। ही बर्फी मस्त अशी सेट झालेली आहे, पाहू शकता। गरम असताना कशी होती, आता ही थंड झाली आहे तर मस्त अगदी सेट झालेली आहे। काढून घेऊया। पाहू शकता ताटाला अजिबात चिटकलेली नाही, शिवाय एकदम ही सहज निघालेली आहे। आपण फक्त 3 चमचे तुपाचा वापर करून ही बर्फी बनवलेली आहे। एकदम खायला जबरदस्त लागते। पाहू शकता याचं टेक्स्चर एकदम हलवाईकडे मी ते तशीच बनवलेली आहे। आता ही बर्फी आहे तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवसासाठी अशीच ठेवू शकता आणि नंतर ती खाऊ शकता। हे बघा आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतील, परीक्षा संपल्या आहेत, मुलांना काहीतरी मधल्या वेळेत खायला हवं असतं, चॉकलेट्स मागत असतात, तर तुम्ही मुलांना बाहेरून काही आणून न देता अशी ही पौष्टिक पोह्याची बर्फी घरच्या घरी बनवून दिली तर ते बाहेरचं अजिबात मागणार नाही। ही बर्फी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने मागून खातील। तर मंडळी तुम्हाला काही वेगळं मुलांसाठी मोठ्यांसाठी सुद्धा काही मधल्या वेळेत खाण्यासाठी असा गोडाचा पदार्थ हवा असेल, तो सुद्धा पौष्टिक घरच्या घरी बनवलेला, तर बाहेरून महागडा पदार्थ का आणायचा, घरच्या घरीच तुम्ही असा हा बनवून बघा, खायला खूप चांगला आहे, चवीला एकदम भारी। तर मंडळी तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल, ही बर्फी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा, मस्त अगदी मऊसूद बनते, तोंडात टाकताच विरघळते। तुम्ही कधी बनवली नसेल तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची ही पोह्याच्या बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।